भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव वचनाद्वारे झाला बेडा पार। अपशब्दांच्या माराने मिळे दुःख अपार। माझे नाव विनोद वसंतरावजी तांदुळकर आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात आई, वडील, लहान भाऊ आणि मी असं आमचं छोटं कुटुंब सोबत राहत होतं। मार्गात येण्याआधी मला व माझ्या वडिलांना दारूचे खूप व्यसन होते। मी व वडील मिळून फर्निचरची कामे करत होतो। आम्हाला आठवड्यातून एकदा पैसे मिळायचे। उदा. जसे 500 रुपये मला मिळाले तर मी 300 रुपये घरी देऊन 200 रुपये माझ्या खर्चाकरिता ठेवायचो आणि जास्त पैसे माझ्या दारूच्या व्यसनात जायचे। माझा लहान भाऊ शिक्षण घेत होता आणि वडील दारूच्या व्यसनी गेलेले होते। पुढे 2006 मध्ये माझे लग्न ठरले तर मी पत्रिका वाटण्याकरिता मावशीच्या गावाला गेलो होतो। त्यांचे नाव पुंडलिकराव येऊतकरराव खेडी। तर जवळच सावरगावला तिथे माझ्या मावशाने सोफा सेट बनवायचा ऑर्डर घेतला होता। तर ते मला म्हणाले की मी हा सोफा बनवून द्यावा। ते पैसे माझ्या लग्नाच्या कामात येतील। मला पण काम मिळाले म्हणून मी कामाला सुरुवात केली। सायंकाळी काकाजींचा भाचा, त्याचे नाव मोरेश्वर आहे, तो काटोलला जात होता। मी त्याला म्हटले मी पण तुझ्यासोबत येतो व आम्ही दोघे निघालो होतो। आम्ही दोघेजण मोटरसायकलने काटोलला गेलो। तिथे मला एक दारूचे दुकान दिसले म्हणून मी तिथे 10 रुपयाची दारू प्यालो। मोरेश्वरचे सामान घेऊन झाले होते। मग आम्ही तिथून निघालो। जाता जाता मी त्याला म्हटले की मी गाडी चालवितो। त्याने मला गाडी चालवायला दिली। जाता जाता सावरगाव ते खेडी रोडवरून समोरून वेगाने एक बाईक येत होती। त्या बाईकने आम्हाला जोरदार धडक मारली। दारूच्या थोड्या नशेत असल्याने अशी घटना घडली व माझ्या डोळ्यातून खूप रक्त गेले। मी एवढा घाबरलो की मला वाटले माझा डोळाच फुटला। मला मोरेश्वरने म्हटले की हे काय झाले? मी म्हणालो की माझा डोळा गेला। त्यानंतर मी बेशुद्ध झालो होतो व तो रोड सानसून होता। त्या रोडवरून दोघे व्यक्ती जात होते। ते माझ्या मावश्याच्या घरी गेले व त्यांनी सांगितले की तुमच्याकडे आलेल्या पाहुण्यांचा अपघात झाला आहे। काकाजी ऑटो घेऊन तिथे आले आणि आम्हाला नरखेडमध्ये दवाखान्यात घेऊन गेले। तिथे पोलीस आले होते। त्यांनी विचारले की मी दारू प्यालो होतो काय? मी नाही म्हणालो। तिथले डॉक्टर म्हणाले की यांना तुम्ही नागपूरला मेयो हॉस्पिटलमध्ये लवकर घेऊन जा। माझ्या मावश्याने तिथून आम्हाला रुग्णवाहिकेमध्ये टाकले आणि नागपूरला मेयो दवाखान्यात आणले। तिथे मला आपत्कालीन वॉर्डमध्ये ठेवले होते। तो वॉर्ड पूर्ण रक्ताने भरलेला होता आणि मी पण पूर्ण रक्ताने भरलेलो होतो। मोरेश्वरचा कान तुटलेला होता। माझा इलाज सुरू झाला। तेव्हा लक्षात आले की एक गिट्टी माझ्या डोळ्यांच्या भुवयाजवळील जागेत चांगली आतमध्ये गेलेली होती। त्यामुळे खूप रक्त निघत होते व मला वाटले की माझा पूर्ण डोळा गेला। माझ्या लग्नाला फक्त 15 दिवस उरलेले होते। माझ्या वडिलांना वाटले की आता लग्न पुढे ढकलून टाकावे, परंतु मुलीकडच्यांनी लग्नाची तयारी केलेली होती म्हणून वडिलांनी तारीख तशीच ठेवली। लग्नाला 3 दिवस बाकी होते तेव्हा मी दवाखान्यातून घरी परत आलो। माझ्या डोळ्याच्या भुवयांवर पट्टी होती। लग्नाच्या दिवशी माझी प्रकृती खराबच होती। माझ्या घरासमोर डॉक्टर अंबाडरे राहत होते। त्यांनी मला तापाची गोळी दिली। त्या गोळीमुळे मला थोडा आराम झाला। त्यामुळे मी उठलो आणि हातपाय धुतले। घराजवळचे सुरेशजी चौधरी यांच्या बाईकवर बसून लग्नाच्या हॉलमध्ये गेलो। तिथे सुलग्न लावण्यात आले व लग्नकार्य पार पडले। लग्नाच्या कार्याच्या काळात माझे दारूचे व्यसन सुद्धा वाढलेले होते, कारण मित्रमंडळी किंवा जवळचे कुणी व्यक्ती हजर असल्यामुळे दारू खूप वाढलेली होती।
मग मला बरं वाटत नव्हतं तर मी तिथेच बाजूला झोपून गेलो व नंतर वरातीसोबत घरी आलो. 2 दिवसानंतर माझी प्रकृती अजून खराब झाली. लग्नाच्या 3ऱ्या दिवशी पत्नीसोबत बरे वाटावे म्हणून असाच बाहेर फिरत असताना खूप जोराचे वादळ आले आणि मला विचित्र वाटायला लागले. मला खूप अशक्तपणा जाणवू लागला. ताप आल्यासारखा वाटत होता व पूर्ण घाबरल्यासारखे वाटू लागले. डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी तपासणी केली. माझे वडील म्हणाले याची प्रकृती बरोबर नाही तर तुम्ही याला भरती करून घ्या. डॉक्टर म्हणाले की गरज नाही आहे, हे घरीच ठीक होईल. म्हणून परत पाठविले व तसेही माझ्या आधीच्या अपघाताचे औषध त्यांच्याकडे चालूच होते. मी घरी आलो पण मला बरे वाटेना. पूर्ण घाबरल्यासारखे वाटत होते व खूप अशक्तपणा होता. 4थ्या दिवशी सुद्धा प्रकृती नीट झालेली नव्हती. तसेच नवनवीन लग्न झाल्याने सर्वांना शंका येऊ लागली की काही बाहेरचे तर नाही. आमच्या जवळील काही जणांनी काही बाहेरचे बघितले असता मला बाहेरचे लागले आहे म्हणत होते. आम्ही 5व्या, 6व्या दिवशी अनेक देवधर्म केले व गिरडला पण कुटुंबातील काही जण गेले तरीही काही आराम नाही मिळाला व माझी प्रकृती आणखी जास्त वाढली. माझे जणू जेवण बंद झालेले व फक्त आंबील पिऊन जगत होतो. अशा अवस्थेत मी होतो व प्रकृतीमध्ये काहीच चांगले बदल होत नव्हते. शेवटी 8व्या दिवशी माझी अशी वाईट परिस्थिती झाली की माझ्या पोटात अन्न नव्हते व फक्त थोड्याशा आंबीलवर जीवन होते. बाकी काहीच खाणे नाही व जणू बेशुद्ध अवस्था असावी त्या परिस्थितीत मी गेलेलो. वडील व इतर व्यक्तींना वाटायचे की माझ्या डोक्याला अपघाताने काही लागले तर नसेल तर डॉक्टर म्हणत होते की याला काहीच नाही झाले आहे. पण मला काही बरं वाटेना व पूर्ण अशक्तपणा आला होता आणि बेशुद्ध अवस्था झालेली होती. मी म्हणायचो की मागच्या दारातून 4 जण येत आहेत व मला चल म्हणून म्हणत आहेत. असे शब्द माझ्या मुखातून निघायचे. अशा परिस्थितीमध्ये मला पलंगावरून खाली टाकण्यात आले की जीव जाईल म्हणून. कारण मी वाचणार याबद्दल कुठलीच शाश्वती वाटत नव्हती कारण मी डोळे सुद्धा उघडत नव्हतो. माझ्या घरासमोर बाबांची सेविका मेश्राम ताई राहत होत्या. त्यांनी माझ्या वडिलांना व आईला परमात्मा एक मार्गाविषयी सांगितले की तुम्ही हा मार्ग घेऊन घ्या. माझे वडील ऐकत नव्हते कारण ते रोज सकाळ संध्याकाळ दारूच प्यायचे. तेव्हा माझ्या मावशीने माझ्या वडिलांना समजावले. दुसऱ्या दिवशी माझे वडील मेश्राम भाऊजी सोबत मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी यांच्याकडे गेले व त्यांनी माझ्या वडिलांना सर्व माहिती दिली, दुःख विचारले व गडचिरोलीला हवनाला पाठवले व मुलगा नीट होईल चिंता करू नका म्हणाले. बघा फक्त वडिलांनी शब्द दिला आणि मग मला माझ्या प्रकृतीत 100 मधून 90% आराम झाला व मी बोलू लागलो व उठून बसलो. कसा हा दैवी शक्तीचा चमत्कार की मरणाच्या दारी असणाऱ्यास फक्त वचनावर आराम मिळाला व वडील हवनातून घरी आले तर मला शुद्ध आलेली. दुसऱ्या दिवशी मेश्राम भाऊजी आणि आम्ही सगळे मिळून श्री मारोतरावजी राऊत गुरुजी मार्गदर्शक गट न. 8 भूतेश्वर नगर नागपूर यांच्याकडे गेलो. आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगून वचनबद्ध करण्यात आले व घराची साफसफाई करून 3 दिवसांचे कार्य देण्यात आलेले. त्या 3 दिवसाच्या कार्यामध्ये पूर्णपणे आराम मिळाला व मला असलेला अशक्तपणा कायमचा दूर झाला. नंतर आम्ही 7, 11, 21 दिवसाचे कार्य करत गेलो. पुढे 3 ते 4 महिन्याने आम्ही पती व पत्नी वेगळे राहू लागलो आणि कार्य वेगळे करण्यात आले व मी प्लॉट घेतलेला होता. तिथे घर बांधले व आम्ही पती पत्नी तिथे राहायला गेल्यावर मार्ग स्वीकारल्यानंतर जवळजवळ 7 वर्षाने आम्हाला त्यागाच्या कार्याचा योग मिळाला आणि आई वडिलांनी माझ्या आधी 2 वर्षाआधी त्याग घडविला. त्याग संपल्यानंतर 9वे हवन कार्य पार पडले. मग काही दिवसाने फार मोठी घटना घडली.
तो दिवस होता 17 फेब्रुवारी 2017. तर रोजच्या प्रमाणे कामावर बुट्टीबोरी टाकळघाटला जाण्याची तयारी केली व मी रोज सकाळी जेवण करायचो. परंतु त्या दिवशी जेवण नाही केले आणि माझ्या पत्नीसोबत थोडे तोंड वाजले, म्हणजेच वादविवाद झाला व मी कामावर जाण्यासाठी निघालो. माझ्यासोबत हेल्पर मुलगा होता. हेल्मेट विसरलो म्हणून मी परत घरी जाऊन हेल्मेट घेतला व निघालो. जातेवेळेस बुट्टीबोरी MIDC या परिसरामध्ये समोरून एक ट्रक भरधाव वेगाने येत होता व माझ्या बाईकला त्याने जोरदार धडक दिली आणि माझा मोठा अपघात झाला. हेल्पर मुलगा 5 फूट दूर जाऊन पडला. तो उठून माझ्याजवळ आला व म्हणाल की, भाऊ मला काही लागले का? मी त्याला म्हटलं की तुला काही नाही लागले. मग माझे लक्ष माझ्या पायाकडे गेले असता मला धक्काच बसला. कारण माझा पाय तुटून पूर्ण वाकलेला होता व पायाच्या मनगटाचे पूर्ण मांस बाहेर निघाले होते व पायाच्या जणू 2 ते 3 ठिकाणी हाडाचा चुरा झालेला होता आणि हात पण पंज्याजवळून तुटलेला होता. मग माझे 100तून 90 गेले व मी जोराने ओरडलो. तिथे 3-4 लोकांनी मला उचलले व ऑटोमध्ये टाकले आणि मला दवाखान्यात नेत असताना त्या लोकांनी म्हटले की मी आपल्या नातेवाईकांना बोलावून घ्या. मग मी माझा फोन काढला व त्या मुलाला म्हटले की माझ्या भावाला फोन लाव. तो म्हणाल की मला तुमचा फोन समजत नाही. मग मी माझ्या एका हाताने पाय पकडला आणि दुसरा हात तुटला होता. तर मी त्या तुटलेल्या हाताने मोबाईल पकडला आणि नंबर काढायला गेलो. तेव्हा माझ्या जबलपूरच्या साळभावाचा नंबर समोर आला. मी त्यांना सांगितले की माझा अपघात झालेला आहे. मग मी दुसरा नंबर काढला. तो नंबर माझ्या मित्राचा निघाला. बाबांचे सेवक उमेश रहांगडाले. तर मी त्यांना म्हटले की माझा अपघात झालेला आहे, त्यांनी लवकर माझ्या भावाला गौरवला घेऊन यावे. तो ऑटोवाल्यासोबत बोलला. मग मला दवाखान्यात नेले. माझ्या पायाचा आणि हाताचा फार त्रास मला होत होता. तो त्रास मला सहन होईना व मी डॉक्टरांना म्हणालो की मला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन माझे हात पाय कापून टाका. तेवढ्यात माझा भाऊ, माझा मित्र व माझी पत्नी पण आली. माझी पत्नी माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली तेव्हा मला रडू आले आणि मी म्हणालो की घरून निघायच्या वेळेस मी चिड करून निघालो नसतो तर असे झाले नसते. मला तिथून मेडिकलला आणले आणि माझ्या हातापायाचे एक्सरे काढले. त्यामध्ये डॉक्टरांनी बघितले की पायाच्या 3 ठिकाणाहून हड्डी तुटलेली आहे. मला एका वार्डामध्ये नेले. तिथे माझ्या पायाला आणि हाताला बँडेज केले. तिथे मला बघण्यासाठी 50 ते 60 बाबांचे सेवक आले होते. त्या सेवकांसोबत हसून बोलत होतो. तर सेवक म्हणायचे की मला एवढे लागले आहे तरी मी हसतो आहे. मी म्हटले आता काय करायचे आहे, जेवढे व्हायचे होते तेवढे झाले. आपल्यासोबत बाबा आहे. काही वेळाने मला वार्डामध्ये भरती केले. माझ्या हातापायाच्या ऑपरेशनला 1 आठवडा वेळ होता. मला तिथे फार त्रास होत होता. माझ्या भावाला माझा त्रास बघणे होत नव्हते. म्हणून त्याने मला मेडिकलमधून काढून प्रायव्हेट दवाखान्यात नेले. मेडिकल चौकामध्ये त्या दवाखान्याचे नाव आहे जेमॉर्थो. तिथे दुसऱ्या दिवशी माझ्या हाताचे ऑपरेशन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या पायाचे ऑपरेशन करून टाकू म्हणून डॉक्टर म्हणाले. परंतु मला दुसऱ्या दिवशीपासून ताप यायला सुरुवात झाली. तर त्या डॉक्टरांनी सांगितले की ताप असल्यावर ऑपरेशन होत नाही. त्यांनी 6-7 दिवस ऑपरेशन टाळले. माझ्या भावाने तिथून पण मला काढले आणि तिरंगा चौकामध्ये अभियोग दवाखान्यात शिफ्ट केले. ज्या दिवशी मला दवाखान्यात भरती केले त्या डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी माझ्या पायाचे ऑपरेशन केले. 2 दिवसांनी माझ्या पायाचा पंजा पलटलेला होता. मग डॉक्टरांनी ऑपरेशन केले. मला डॉक्टरी उपचारात दवाखान्यात महिना लागला. माझ्याकरिता माझ्या आईवडिलांनी व भाऊने मिळून 3 दिवसाचे कार्य केले, कारण मी काहीही करू शकत नव्हतो. मला घरी आणण्यात आले व घरी आल्यानंतर 2 महिने माझ्या पत्नीने मला लहान मुलासारखे सांभाळले. कारण
माझे सर्व दैनंदिन कामे जागेवरच असायची व घर चालवण्यास माझी पत्नी स्वयंपाकाच्या कामाला जायची. एवढे करूनसुद्धा माझ्या दुःखाने मला फार चीड वाटत होती आणि मला असं वाटत होते की मी फाशी लावून मरून जावे व तसे मी प्रयत्नसुद्धा केले होते. कारण मला माझ्या पायाचे दुःख सहन होत नव्हते व एकटेपणाने मी कंटाळलेला होतो व पत्नी बाहेरील कामास जायची आणि मी घरी असल्याने अजून जास्त चीड निर्माण व्हायचं. त्यातच माझ्या मनात शंकांनी घर करणे चालू केले व माझ्या मनात पत्नीविषयी अनैतिक विचार येऊ लागले. जणू मी मार्गाचे सर्व शुद्ध विचार व नियम धाब्यावर ठेवले याप्रमाणे विचार करू लागलो. अपशब्द पत्नीस वापरू लागलो व मर्यादा भंग करू लागलो. म्हणून माझ्या अशा विचारसरणीने माझे दुःख दूर व्हायचे सोडून मला अजून जास्त वाटत असे. कारण मी खूप जास्त चीड करत असायचो व मार्गात आल्यावर सुद्धा मी नियमाने वागण्याचा प्रयत्न करायचो. परंतु रागाला मी कंट्रोल करत नसायचो व त्यामुळे मी अनेकदा अपशब्द वापरत असायचो. मुलांना मी म्हणायचो की अभ्यास कर नाहीतर हात पाय तोडून टाकेन. तसेच अनेकदा मर्यादा तोडून पत्नीवर हात उचलला होता व पत्नीस रागात येऊन 2 ते 4 वेळेस म्हणालो होतो की तुझी कंबर मोडतो, हात पाय तोडतो. असे शब्द अनेकदा रागाच्या भरात वापरून मी मार्गातील मर्यादा तोडली व अपघात होण्याआधीही पत्नीशी भांडल्याने, असे शब्द वापरल्याने माझेच शब्द माझ्यावरच उलटले. म्हणून सर्व सेवकांनी शब्द जपावे व दैवी शक्तीस नियमांच्या आधारे जवळ बाळगावे. मग मी 3 महिन्यानंतर भगवत कार्यास जाण्यास सुरुवात केली व पुनः मार्गाच्या नियमांस जवळ केले आणि 3 दिवसांचे कार्य करून क्षमा मागितली. आता हळूहळू मला चालायला जमत आहे आणि आता मी गाडी पण चालवू शकतो आहे. तसेच माझे फर्निचरचे कामसुद्धा मी भगवंत कृपेने क्षमा मागून करू शकतो आहे. मी भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या आशीर्वादाने पूर्णपणे कामाला सुरुवात केली आहे. बाकी सर्व ठीक आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव विनोद वसंतरावजी तांदुळकर. पत्ता रामनगर, हरबी, नागपूर. सेवक नंबर 30098. मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी, गट न. 8, नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.